भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार आणि भाजपचे राज्यातले मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका केली। शीख दंगलीचा संदर्भ देताना सुधीर मुनगंटीवार यांनी ही टीका केली। त्यांच्या वक्तव्यावरून संतापाची लाट उसळली। आणीबाणी मोदींनी लावली। अरे 19 महिने देवेंद्रजीचे पिताश्री माझे वडील निरपराध शोभाताई फडणवीस 19 महिने जेलमध्ये गेल्या। दोष काय होता तर तेरा वैभव अमर रहे मां हम दिन चार रहे ना रहे, भारत माता की जय, वंदे मातरम यासाठी जेलमध्ये टाकणारे आता लोकशाही सांगताय। अरे ज्यांनी 1984च्या दंग्यात पत्नीच्या नजरेसमोर पतीला जळत्या ट्रक मध्ये टाकलं, 4 वर्षाच्या माझ्या शीख मुलाच्या समोर त्याच्या वडिलांना ट्रक मध्ये टाकलं, ते आता हुकुमशाही लोकशाहीचं युद्ध लढतंय। अरे एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेसवाले देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेसवाले, अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेसवाले, तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेसवाले बोर्डावर लिहितात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही। अरे हुकुमशाही तुमची आहे। चंद्रपूरच्या सभेत काँग्रेसविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे सुधीर मुनगंटीवार यांच्या अटकेची मागणी नाना पटोलेंनी केली आहे। तर आपण जे वक्तव्य केलं त्याला आणीबाणी आणि 1984च्या शीख दंगलीचा संदर्भ आहे अशी सारवासारव मुनगंटीवारांनी केली आहे। चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांनी काल जे पद्धतीचं अपमानजनक जे वक्तव्य केलं ते निवडणूक आयोगाकडे आम्ही त्याची तक्रार करू आणि त्याला अटक करा ही मागणी आम्ही करू। या पद्धतीनं हे जे काही महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये काही हे मणिपूर नाही आहे जे या भाजपने मणिपूर करून ठेवलेलं होतं। हुकुमशाहीचा विषय आला तेव्हा आणीबाणी किंवा 1984च्या दंगेची मी माहिती देत होतो की त्या काळी कशा पद्धतीने अत्याचार झाला, निरपराधांना जेलमध्ये टाकलं, पत्नीच्या समोर चलत्या ट्रकमध्ये पतीला टाकलं, लहान मुलांच्या समोर त्यांच्या वडिलांना टाकलं, जे अत्याचार होते त्यापैकी हा एक प्रसंग होता। आता आमच्या प्रतिस्पर्ध्याला विकासाचे मुद्दे राहिले नाही। कालची सभा एवढी जंगी झाली की त्यांना खूप त्रास व्हायला लागला। त्यांना असं वाटलं की या जंगी सभेमध्ये आपण जे विषय मांडतोय ते वाहून जातील। त्यांनी एक मोठी सोशल मीडियाची टीम मोठा खर्च करून त्यांनी हायर केली आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।